सांगण्यासाठी सुद्धा श्यामादिदी नावाची जी बाई आहे तिचा मी तुम्हाला फोन नंबर देतो त्या मॅडमचा, आणि एक मेसेज पण करून देतो कि श्यामा दीदी मैंने गोपाल शास्त्री का 1 दिन का शिविर किया था। 10 दिन के सफ़र के बाद मैं थक कर घर लौटी हूँ, तो मुझे खांसी है, सर्दी है, बुखार है, और डॉक्टर ने मेरे को MRI ये वो बहुत सारा डरा दिया है। तो ती मैडम एकच सांगेल कि भगवान के नाम का कुछ रुपया निकालो, एनिमा वमन ध्यान ऐसे करो, और 8 दिन के बाद मुझे फिर बताओ। तर आता आपण या ठिकाणी या क्लिपमध्ये पाहणार, आणि ते तुम्ही गंभीरपणे अनुकरण करायचं आहे। डोळे नका उघडू, हातपाय हलू द्या वाटल्यास। तर ते म्हणजे तुम्हाला दिनक्रम फॉलो करायचा आहे, आणि तो दिनक्रम कसा, तर सकाळी 6 वाजता उठलात तर आजपासून महिनाभर इमानदारीनं सकाळ संध्याकाळ एनिमा घ्या। भले संध्याकाळी कंटाळा आला तरी चालेल, पण सकाळचा एनिमा टाळू नका। दुसरा मुद्दा, 7 वाजता आता मी तुम्हाला करून दाखवतोय, पोरगी आली की 10-12 ग्लास पाणी पिऊन, ज्याला जलधोती म्हणतो आपण, ती करा। गुरुजी म्हणतात की तुम्ही समजा 8 ग्लास पाणी पिला तर 1च ग्लास पाणी पडलं तरी घाबरू नका, चिंता करू नका, बाकी पाणी लघवीतनं निघून जाईल। तर ह्या 2 महत्त्वाच्या क्रिया आहेत। दुसरं, आता तर योगासनं TV वर सर्वीकडे येतात किंवा आपण कुठं कुठं ऐकलेले आहेत। तर आपल्या आपल्या मनानंच, आपल्या आपल्या बुद्धीनंच शरीराला ताण पडेल, स्ट्रेच येईल, अशी अर्धा 1 तास तरी योगासनं करा। म्हणजे काय होतं, शरीरातलं रक्त संचालित होतं। त्यानंतर तुम्ही जे आता ध्यान केलं, हे ध्यान एक 15 मिनिट तरी त्यानंतर 10 वाजता ध्यान करा। आणि त्यानंतर आपल्या मनावर चांगले संस्कार बिंबण्यासाठी एक भजन आहे, तुम्ही ते बरेचदा ऐकलं, आता मी तुम्हाला ते क्लिपमध्ये पण पाठवेन की ईश हमें देते है सब कुछ। ईश्वर आपल्याला सर्व काही देतो, पण आपण ईश्वराला देत नाही, हा त्याचा आशय आहे। आणि मग ते सांगतात की सूर्य अग्नी देतो, ढग पाणी देतात, झाडं जे आहेत ते हवा, फळं आणि सावली देतात। तर अशा रीतीनं आपल्यापेक्षा कनिष्ठांना आपण दिलं पाहिजे, हा नियम आहे। कारण हा जो आत्मा आहे हा 10 गोष्टींनी अवतरला। समजा आता माझं नाव गजानन आहे, पण उद्या जर माझी एक डेड बॉडी ठेवल्या गेली तर माझं नाव पण निघून जातं। कारण जो आत्मा म्हणजे नाक, कान, डोळे, त्वचा यांनी ओळखला जात होता, आणि या आत्म्याला पाणी, अग्नी, वायू, पृथ्वी, जल हे पोसत होते, म्हणजे 10 तत्व त्याचा सांभाळ करत होते। आता तो आत्माच निघून गेल्यामुळे माझं गजानन नाव लगेच निघून जातं, आणि जो तो म्हणणार बॉडी हॉस्पिटलला नेली काय, बॉडीचं पोस्टमॉर्टम झालं काय, बॉडी आणली काय, बॉडी स्मशानात किती वाजता नेणार। तर असा हा चमत्कारिक म्हणजे आपल्याला समजावून सांगतात, आणि आपली मानसिकता बदलली पाहिजे, हे त्या भजनचं हे। आता तुम्हाला अनायसे ज्यूस घ्यायची सवय आहेच, माहीत आहे, तर बाकी हे काही सकाळी चहा किंवा काही घेऊ, पण तुम्ही शक्यतो आज संध्याकाळी 8 वाजता जेवण केल्यावर दुसऱ्या दिवशी 11 वाजेपर्यंत काहीच घेऊ नका। जर फारच जीव गळून आला किंवा फारच जीव हे झाला तर 1 कप पाणी, त्यात थोडीशी चहा पावडर किंवा सुंठ पावडर, थोडंसं गुळ किंवा साखर, असं गरम उकळलेलं पाणी घ्या। म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आपलं काय म्हणतात, मन मोडण्यासाठी, तलब जाण्यासाठी। नंतर 11 वाजता तुम्ही 50 ग्राम पत्तीचा ज्यूस घ्या, हिरव्या पानांचा, आणि त्याच्यामध्ये एखादं केळ, जे स्वस्त आहे ते, असं काहीतरी फळ टाका, ते झालं अग्नितत्व। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे न शिजवलेले कमीत कमी अर्धी वाटी अंकुरित धान्य, टमाटे, कांदे, कांद्या म्हटल्यापेक्षा मुळा, गाजर, पत्ताकोबी, फुलगोबी, ते ताटाचे मी फोटो पाठवेन, की अक्षरशः सारा म्हणजे जिवंत जे वस्तू असतात, कच्च्या वस्तू, त्याच त्या प्लेटमध्ये ठेवलं, त्याला ते मस्त म्हणतात की हे म्हणजे पुरणपोळीचं जेवण आहे। तर तो आहार घ्या। आणि फारच जर जीव भाजी करत असेल तर 1 चौथकर भाकर आणि थोडी भाजी अशा प्रमाणात त्यासोबत जेवा, म्हणजे तुमची तलफ मोडेल जेवणाची। नंतर
हे जे कारले टमाटे आहेत याचा इमानदारीनं हे छोटे छोटे कारले आहेत, तर मानसी 2 कारले आणि 5-6 टमाटे या प्रमाणात 4 वाजता ज्यूस घ्या. त्यानंतर समजा तुम्हाला 5 वाजता काही नाश्ता करावा वाटला तर 50% गाजर, मुळे, वाटाणे, टमाटे असे चिरून ठेवा. पोहे करा समजा बशीकभर किंवा 3 लोकांना 2 बशा पोहे करा आणि जवळपास 1.5-2 बशा हे जे कापलेलं कच्चं आहे ते पोहे झालं तर टाका, थोडा अलस करा आणि ते कच्चंच राहू द्या. ते नाश्त्यात यूज करा. आणि 7 वाजता 1 भाकर, 3 वाट्या भाजी आणि 1 वाटी डाळ या प्रमाणात जेवण करा. तर आपण हा प्रयोग केल्यावर काय काय आपल्या शरीरावर बदल आणि फरक होतात हे 15 दिवसात पाहूया. आणि आता तुम्ही डोळे उघडू शकता.